नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा टी भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, निसर्ग या शब्दाचे लिंग कोणते आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर निसर्ग या शब्दाचे लिंग हे पहा, ऑप्शन क्रमांक 2 पुल्लिंग। काय होईल? पुल्लिंग हे लिंग होईल, जे की व्याकरणामध्ये लिंग ओळखण्यासाठी शब्दापूर्वी पहा तो, ती आणि ते। व्याकरणामध्ये लिंग ओळखण्यासाठी शब्दापूर्वी तो, ती, ते लावून पाहिले जाते, तो निसर्ग म्हटले जाते। त्यामुळे हा जो शब्द आहे तर तो पुल्लिंग या गटामध्ये मोडतो। प्रश्न क्रमांक दुसरा, मुलांनी पालकांना मान द्यावा या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। तर मुलांनी पालकांना मान द्यावा या वाक्यातील प्रयोग हा पहा, ऑप्शन क्रमांक 3 भावे प्रयोग। कोणता आहे? भावे प्रयोगाचं आहे, जे की या वाक्यामध्ये मुलांनी हे जे आहे तर ते पहा कर्ता आहे। काय? मुलांनी हे जे आहे तर ते कर्ता आहे, आणि पालकांना हे जे आहे तर ते कर्म आहे। काय? कर्म। पालकांनी हे जे आहे तर ते कर्म आहे, म्हणजे की जेव्हा कर्ता आणि कर्म या दोघांनाही विभक्तीचे प्रत्यय लागलेले असतात आणि क्रियापदे तृतीय पुरुषी किंवा नपुंसकलिंग एकवचनी असते, तेव्हा ते भावी प्रयोग असतो। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक तिसरा, अमृत या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे। तर अमृत या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 पहा, पियुष होतो। काय होतो? अमृत या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द हा पियुष असा होतो। तसेच पहा, तोय। तोय म्हणजेच काय? पाणी। तोय म्हणजेच पाणी। अनल म्हणजेच काय? आग। अनल म्हणजेच आग। आणि सरिता म्हणजेच काय? नदी। प्रश्न क्रमांक चौथा, क्षणभंगूर या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर क्षणभंगूर या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 1 पहा, शाश्वत। काय होईल? शाश्वत असा होतो। क्षणभंगूर म्हणजेच काय? क्षणभंगूर म्हणजेच फार काळ न टिकणारा। काय? फार काळ न टिकणारा। आणि शाश्वत म्हणजे काय? तर कायम टिकणारा। शाश्वत म्हणजे कायम टिकणारा। प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी अशुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर कोणता होईल अशुद्ध शब्द? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, आशीर्वाद। आशीर्वाद हा पहा अशुद्ध शब्द आहे। आशीर्वाद शुद्ध शब्द कसा असतो? तर तो असा असतो। हा पहा शुद्ध शब्द आहे। प्रश्न क्रमांक 6, दशमुख हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, तर दशमुख हा जो शब्द आहे तर तो बहुव्रीही। कोणत्या? बहुव्रीही या समासाचे उदाहरण आहे। तर बहुव्रीही समास म्हणजेच काय? तर ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या पदांशिवाय तिसऱ्याचाच एखाद्याचा नामाचा बोध होतो, त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 7, घाम गाळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय? तर घाम गाळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ हा पहा, ऑप्शन क्रमांक 1 खूप कष्ट करणे। काय होतो? खूप कष्ट करणे असा अर्थ होतो। प्रश्न क्रमांक 8, मराठी भाषेत एकूण किती मुख्य विभक्त्या मानल्या जातात? तर मराठी भाषेमध्ये एकूण पहा, ऑप्शन क्रमांक 3 8। किती? एकूण 8 मुख्य विभक्त्या या मानल्या जातात। प्रश्न क्रमांक 9, ती रडत रडत घरी आली या वाक्यातील रडत रडत हे काय आहे? तर ती रडत रडत घरी आली या वाक्यातील पहा, रडत रडत हे जे आहे तर ते पहा, ऑप्शन क्रमांक 2 क्रियाविशेषण अव्यय आहे। काय आहे? क्रियाविशेषण अव्यय आहे।
प्रश्न क्रमांक 10, राजाज्ञ या शब्दाचा योग्य संधी विग्रह करायचा आहे. तर राजाज्ञ या शब्दाचा योग्य संधी विग्रह कसा होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, राजा अधिक आज्ञा. काय होईल? राजा अधिक आज्ञा हा योग्य संधी विग्रह होईल. प्रश्न क्रमांक 11, आईने मुलाला हसविले या वाक्यातील हसविले हे क्रियापदाचा कोणता प्रकार आहे? तर आईने मुलाला हसविले या वाक्यातील हसविले हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 प्रयोजक क्रियापद. कोणता आहे? प्रयोजक क्रियापद या क्रियापदाचा तो प्रकार आहे. जेव्हा वाक्यातील कर्ता स्वतः ती क्रिया करत नसून ती क्रिया दुसऱ्या कोणाकडून तरी ती करवून घेतो किंवा दुसऱ्याला ती क्रिया करण्याची प्रेरणा देतो, तेव्हा त्या क्रियापदास प्रायोजिक क्रियापद असे म्हटले जाते. तर या ठिकाणी आई स्वतः हसत नाही तर ती मुलाला हसण्याची प्रेरणा देत आहे. प्रश्न क्रमांक 12, शाबास उत्तम काम केलेस या वाक्यातील शाबास हे कोणत्या प्रकाराचे अव्यय आहे? तर शाबास उत्तम काम केलेस या वाक्यातील शाबास हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 केवळ प्रयोगी. काय आहे? केवळ प्रयोगी या प्रकाराचे अव्यय आहे. कारण ज्या शब्दामुळे आपल्या मनातील हर्ष, आश्चर्य, प्रशंसा, दुःख यासारख्या भावना व्यक्त होतात त्यांना केवळ प्रयोगी अव्यय असे म्हटले जाते. तर या ठिकाणी पहा, शाबास हा जो शब्द आहे तर तो कौतुकाची किंवा प्रशंसादर्शक भावना या ठिकाणी दर्शवतो. प्रश्न क्रमांक 13, आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणाला मानले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, विल्यम्स वुंट. तर विल्यम्स वुंट यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक असे मानले जाते, जे की त्यांनी सन 1879 कधी? सन 1879 जर्मनीतील लिप्झिग विद्यापीठामध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. या ऐतिहासिक घटनेमुळे मानसशास्त्र हे तत्त्वज्ञानापासून वेगळे होऊन एक स्वातंत्र्य विज्ञान म्हणून उदयास आलेले होते. प्रश्न क्रमांक 14, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 स्पिअरमन. कोणी? स्पिअरमन यांनी बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत हा मांडलेला आहे, जे की यांनी जो द्विघटक सिद्धांत जो मांडलेला आहे तर तो पहा 1904 कधी? सन 1904 त्यांनी बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत हा मांडलेला होता. प्रश्न क्रमांक 15, जीन पियाजे यांच्या मते बालकांच्या बोधात्मक विकासाची तिसरी पायरी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, मूर्त क्रियात्मक अवस्था. तर पहा, मूर्त क्रियात्मक अवस्था ही जीन पियाजे यांच्या मते बालकांच्या बोधात्मक विकासाची तिसरी पायरी आहे. ही जी अवस्था आहे तर ती साधारण पहा 7 ते 11 काय आहे? 7 ते 11 या वयोगटातील मुलांमध्ये दिसून येते. प्रश्न क्रमांक 16, प्रयत्न प्रमाद हा अध्ययनाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर प्रयत्न प्रमाद हा जो अध्ययनाचा सिद्धांत आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 थॉर्नडाईक. कोणी? थॉर्नडाईक यांनी मांडलेला आहे, जे की अमेरिकन मानसशास्त्रज्ञ थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचा प्रयत्न आणि प्रमाद सिद्धांत मांडलेला आहे. हा सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी त्यांनी भुकलेल्या मांजरावर आणि कोडी पेटीवर प्रयोग केलेला होता. प्रश्न क्रमांक 17, अध्ययन उत्पत्तीमध्ये कुत्र्यावर प्रयोग कोणी केलेला होता? तर अध्ययन उत्पत्तीमध्ये पहा कुत्र्यावर प्रयोग हा ऑप्शन क्रमांक 3 इव्हान पावलॉव. कोणी? इव्हान पावलॉव यांनी हा प्रयोग केलेला होता. प्रश्न क्रमांक 18, बालकाच्या विकासाची वादळ आणि तणावाची अवस्था कोणत्या कालखंडाला म्हटली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा किशोरावस्था. तर पहा, किशोरावस्था या कालखंडाला बालकाच्या विकासाची वादळ आणि तणावाची अवस्था म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 19, समावेशक शिक्षण एक्सक्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय? तर समावेशक शिक्षण म्हणजेच काय? तर ते ऑप्शन क्रमांक 2 अपंग आणि सामान्य बालकांना एकत्र शिक्षण देणे म्हणजेच समावेशक शिक्षण होय. प्रश्न क्रमांक 20, बहुविधी बुद्धिमत्तेचा सिद्धांत कोणी दिलेला आहे? तर बहुविधी बुद्धिमत्तेचा जो सिद्धांत आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 हॉवर्ड गार्डनर. कोणी? हॉवर्ड गार्डनर यांनी हा सिद्धांत दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 21, डिस्लेक्सिया हा विकार कशाशी संबंधित आहे? तर डिस्लेक्सिया
हा जो विकार आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 वाचनातील अडचण. कशाशी? वाचनाची अडचण याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22 बालकांच्या शिक्षणासाठी किंडरगार्टन पद्धत कोणी सुरू केलेली आहे? तर बालकाच्या शिक्षणासाठी किंडरगार्टन ही जी पद्धत आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 फ्रॉबेल. कोणी? फ्रॉबेल यांनी सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणते बाह्य प्रेरणेचे उदाहरण आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 बक्षीस आणि कौतुक. काय? बक्षीस आणि कौतुक हे जे आहे तर ते बाह्य प्रेरणेचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 24 मर्मदृष्टीमूलक अध्ययन सिद्धांतांशी कोणाचे नाव जोडलेले आहे? तर मर्मदृष्टीमूलक अध्ययन सिद्धांताशी पहा ऑप्शन क्रमांक 1 कोहलर. कोणाचे? कोहलर यांचे नाव जोडलेले आहे. प्रश्न क्रमांक 25 वर्गात प्रभावी अध्यापन करण्यासाठी शिक्षकाकडे प्रामुख्याने काय असणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा विषयाचे सखोल ज्ञान आणि अध्यापन कौशल्य. तर पहा वर्गामध्ये प्रभावी अध्यापन करण्यासाठी शिक्षकाकडे प्रामुख्याने विषयाचे सखोल ज्ञान आणि अध्यापन कौशल्य असणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा कळसुबाई. कोणतं आहे? कळसुबाई हे शिखर आहे, ज्याची उंची किती आहे तर ते 1646 मीटर इतकी कळसुबाई या शिखराची उंची आहे. प्रश्न क्रमांक 27 स्वातंत्र्य भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा मौलाना अबुल कलाम आझाद. कोण आहेत? मौलाना अबुल कलाम आझाद हे स्वातंत्र्य भारताचे पहिले शिक्षण मंत्री ते होते. प्रश्न क्रमांक 28 जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 5 जून. तर 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 29 सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर सत्यशोधक समाजाची जी स्थापना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले यांनी. कोणी? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. कुठे केलेली आहे तर ती पुणे या शहरामध्ये. प्रश्न क्रमांक 30 भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाला म्हटलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 कलम 32. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32 कोणत्या कलमाला? कलम 32 या कलमाला म्हटलेले आहे. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात कधी झालेली आहे? तर महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेची जी सुरुवात आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 1 मे 1962. कधी? 1 मे 1962 या दिवशी सुरू झालेली आहे. प्रश्न क्रमांक 32 सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह जो आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 गुरु. कोणता ग्रह आहे? गुरु हा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 33 चिपको आंदोलन खालीलपैकी कशाशी संबंधित होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा वृक्षतोड थांबवणे. तर चिपको आंदोलन हे पहा वृक्षतोड थांबवणे यांच्याशी संबंधित होते. तर चिपको आंदोलनाचे नेतृत्व कोणी केलेले होते तर ते सुंदरलाल बहुगुणा यांनी. कोणी? सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलनाचे नेतृत्व केलेले होते. प्रश्न क्रमांक 34 गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात कुठे होतो? तर गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर, जे की नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. तर या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 35 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा कोणत्या किल्ल्यावर झालेला होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झालेला होता तर तो पहा ऑप्शन क्रमांक 4 राजगड. कोणत्या किल्ल्यावर? राजगड या किल्ल्यावर झालेला होता. प्रश्न क्रमांक 36 हवेमध्ये नायट्रोजन वायूचे प्रमाण अंदाजे किती टक्के आहे? तर हवेमध्ये नायट्रोजन वायूचे प्रमाण पहा अंदाजे ऑप्शन क्रमांक 2 78. किती? 78% इतके आहे. 21% हे काय आहे तर ते ऑक्सिजनचे प्रमाण. काय आहे?
ऑक्सिजनचे प्रमाण हे हवेमध्ये 21% आहे. प्रश्न क्रमांक 37, जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ आपली सर ही पदवी म्हणजेच नाईटहूड ही पदवी कोणी ब्रिटिश सरकारला परत केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा रवींद्रनाथ टागोर. तर पहा रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ आपली सर ही पदवी त्यांनी ब्रिटिश सरकारला परत केलेली होती. तर जालियनवाला बाग हत्याकांड हे केव्हा घडलेली होती? तर ते 13 एप्रिल 1919 कधी? 13 एप्रिल 1919 जालियनवाला बाग हत्याकांड हे कुठे घडलेले होते? तर ते अमृतसर या ठिकाणी, अमृतसर जे की पंजाब या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 38, लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार हे जे सरोवर आहे तर ते महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा. काय? महाराष्ट्रातील बुलढाणा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. जे की लोणार हे जे सरोवर आहे तर ते पहा एका उल्कापातामुळे तयार झालेले एक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 39, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ग्लँड्स कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा यकृत, त्यालाच लिव्हर असे म्हटले जाते. तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. प्रश्न क्रमांक 40, पाण्याचे कमाल घनता किती तापमानाला असते? तर पाण्याची कमाल जी घनता असते तर ती पहा ऑप्शन क्रमांक 4 100 अंश सेल्सिअस. किती असते? 100 अंश सेल्सिअस या तापमानाला असते. प्रश्न क्रमांक 41, पेनिसिलिन या पहिल्या प्रतिजैविकेचा शोध कोणी लावलेला आहे? तर पेनिसिलिन या पहिल्या प्रतिजैविकेचा जो शोध आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 अलेक्झांडर फ्लेमिंग. कोणी? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 42, रात आंधळेपणा नाईट ब्लाइंडनेस कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर रात आंधळेपणा हा जो आजार आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 जीवनसत्व म्हणजेच व्हिटॅमिन ए या जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी कोणता वायू हा ग्रीन हाऊस वायू म्हणून प्रामुख्याने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कार्बन डायऑक्साईड. तर पहा कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे तर तो पहा ग्रीन हाऊस वायू म्हणून प्रामुख्याने ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 44, रक्ताचा तांबडा रंग कशामुळे होतो? तर रक्ताचा जो तांबडा रंग असतो तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 हिमोग्लोबिन. कशामुळे? हिमोग्लोबिनमुळे असतो. प्रश्न क्रमांक 45, आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? तर आवाजाची तीव्रता मोजण्याचे जे एकक आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 डेसिबल, त्याला डीबी असे म्हटले जाते. तर डेसिबल हे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहेत. प्रश्न क्रमांक 46, वनस्पती प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस प्रक्रियेत कोणता वायू हवेतून शोषून घेतात? तर कोणता आहे? तर तो ऑप्शन क्रमांक 1 पहा कार्बन डायऑक्साईड. कोणता आहे? कार्बन डायऑक्साईड हा वायू हवेतून शोषून घेतात. प्रश्न क्रमांक 47, विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? तर विजेच्या बल्बमध्ये पहा प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन. काय? टंगस्टन या धातूची तार ही वापरली जाते. प्रश्न क्रमांक 48, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावलेला आहे? तर गुरुत्वाकर्षणाचा जो शोध आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 सर आयझॅक न्यूटन. कोणी? सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 49, मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? तर मानवी शरीराचे सामान्य जे तापमान असते तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 37 अंश सेल्सिअस. किती असते? 37 अंश सेल्सिअस इतके असते. प्रश्न क्रमांक 50 असा आहे, खालीलपैकी कोणते आम्ल हे लिंबूवर्गीय फळामध्ये आढळते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा सायट्रिक आम्ल. काय आहे? सायट्रिक आम्ल हे जे आम्ल आहे तर ते लिंबूवर्गीय फळामध्ये प्रामुख्याने आढळते किंवा बघावयास मिळते.